नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण हडसर नावाचा किल्ला करायला आलोय। ज्या दिवशी ती लढाई जिंकली होती, मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा। महाराष्ट्राने जे कमवलंय ते हे गडकोट। शक्यतो याला गरुड हनुमान असं म्हणतात। सकाळचे 9 साडेनऊ झालेत। आम्ही सकाळी पुण्यातून निघलो होतो। आम्ही 10-11 मित्र आहेत। रस्त्याच्या बाजूलाच हडसर गावात आल्यानंतर आपण तुम्हाला एक 2 डोंगरांची खिंड लागते। हा एक डोंगर आणि हा एक डोंगर, आणि या डोंगरांच्या खिंडीमधनं आपल्याला सरळ रस्त्यानं वर चढायचं आहे। त्या खिंडीपासून आपण लेफ्ट साईडला गेलो की इकडे तुम्हाला खुंटीची वाट दिसेल। आपण हडसर इथं येण्याकरता तुम्हाला जुन्नरमध्ये हडसर नावाचं गाव आहे। जुन्नरपर्यंत बसने येऊ शकता। जुन्नरपासून हडसरपर्यंत येण्यास तुम्हाला लोकल टॅक्सी मिळू शकते, लोकल गाड्या असतात, किंवा डायरेक्ट बस पण तुम्हाला हडसर गावात सोडेल। अशा प्रकारे वाट मित्रांनो थोडीफार मळलेली आहे। थोडाफार गाठेवर कचरा देखील आहे। याच वाटेने आपण 15 मिनिटात गडावर पोहोचू शकतो। 15 मिनिटात खुंटीपर्यंत पोहोचतो। आता तसं बघायला गेलं तर ही वाट ऐतिहासिक नाही, ही वाट गावकऱ्यांनी आपल्या सोयीकरता निर्माण केलेली आहे। मित्रांनो, आपण हडसर आणि त्याच्या बाजूचा डोंगर जो हा आहे ह्याच्या मधल्या खिंडीत आलोय, आणि मधल्या खिंडीत आल्यानंतर एक्झॅक्ट समोर हा जो दिसतोय हा पहिलावाला तो आहे सिंदोळा। हा जो दिसतोय याच्या एक्झॅक्ट मागे जो तुम्हाला आडवा पट्टा दिसतोय तो बालेकिल्ला, आणि त्याच्या ह्या साईडला जो आहे जो उंच असा वर आलाय तो पीक तो आहे तारामती शिखर। हा आहे पिंपळगाव जोगा डॅम। आम्ही 10 ते 11 जण ट्रेकिंगला आलो होतो हडसरला, आणि खुंटीच्या मार्गाने येताना आमच्यातल्या काही जणांना हा मार्ग सुरुवातीच्या टप्प्यातच थोडासा अवघड वाटायला लागला। त्यामुळं जास्त शायनिंग न मारता, जास्त व्हिडिओसाठी शानपणा न करता आमच्या मित्रांनी निर्णय घेतला की ते इथूनच खाली जातील। खाली ह्या टप्प्यात मित्र बसलेत, 4 ते 5 जण आहेत। आमचा मित्र अनिकेत खाचने 5व्या प्रयत्नाला वरती आलाय। आणि अनिकेत, तुला आता एक न्यूज देतो, ह्याच रूटनं परत खाली उतरायचंय। मित्र इथंच या गुफेतच, आणि अनिकेत ह्या ट्रेकसाठी दुबईवरून आले। मधुर वो कर मोए 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 एक्सपीरियंस बताइए। एक्सपीरियंस आपको मेरे को तो थरथर कर रहा था। मित्रांनो, आपण 2 छोटेसे पाच चढून आलोय, आणि वर आल्यानंतर आपल्याला लागती ही गडाची सुंदर तटबंदी। एकदम सुंदर अशी तटबंदी, थोडीशी तुटली आहे पण अतिशय सुंदर, कारण ह्याच गडाच्या भग्न वास्तू आपल्या मराठ्यांचा, सातवाहनांचा आणि महाराष्ट्राचा रक्तरंजित इतिहास दाखवतात। महाराष्ट्राने जे कमवलंय ते हे गडकोट। भग्न जरी असतील तरी आपले गडकोट आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे गडकोट आहेत। आपण हडसर किल्ल्यावर आलोय आता,
तर हडसर किल्ल्याचा इतिहास खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. जवळपास 2000 वर्षापूर्वी सातवाहन राजे ज्यावेळेस जुन्नर ही त्यांची राजधानी होती आणि नागनिका या जुन्नरच्या राणीनं नाणेघाट निर्माण केला. त्या काळची जी बंदरं होती, नाला सोपारा आजचं, त्या काळात सोपारा, कल्याण बंदर आणि ठाणे या बंदरावर जो काही व्यापार व्हायचा, जे काही व्यापारी ग्रीक, अरबी लोक व्यापार घेऊन यायचे आणि इथून घेऊनही जायचे, त्या लोकांच्या सोयीकरता नागनिका हिने नाणेघाट बांधून घेतला. नाणेघाट 1000 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच नाणेघाटाच्या रक्षणाकरता राजाने या एरियामध्ये काही गड बांधून घेतले. या गडांची रचना अशा प्रकारे आहे, त्या साईडला जीवधन आहे, इथं हडसर आहे, इथं मध्ये चावंड आहे, या साईडला शिवनेरी आहे आणि अशा प्रकारे या राजाने या गडांची रचना केली आहे की कुठल्याही प्रकारे नाणेघाटावर जर हमला झाला तरी ह्या चारही गडावरून त्याला मदत मिळू शकते. काही काळानंतर राजाने ज्यावेळेस राज्य वसवलं, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 पर्यंत राजा इथं राज्य करत होता. त्यांच्यापैकी गौतमीपुत्र सप्तकर्णी हा सगळ्यात प्रभावशाली राजा आपण म्हणू शकतो आणि याच राजाने इथली जी राजधानी होती जुन्नरची ती उचलली आणि आपल्या प्रतिष्ठान म्हणजे आजचं जे पैठण आहे तिथं यांनी राजधानी घेऊन गेला. उत्तरेमध्ये जे कुशाण आणि हुन जे राजे होते त्यांच्याकडून आपल्यावर खूप आक्रमण होत होती, परकीय आक्रमणं खूप होत होती. कधी काळी महाराष्ट्र पारतंत्र्यात जायची वेळ यायची, परंतु गौतमीपुत्र सप्तकर्णी पुन्हा लढाई जायचा आणि लढाई जिंकून घ्यायचा. गौतमीपुत्र सप्तकर्णींनी ती लढाई जिंकली आणि महाराष्ट्राला पुन्हा विजय निर्माण करून दिला. त्या काळापासून शालिक वाहन शक सुरू झालं आणि त्यानंतर आजही आपण शके 1924 वगैरे जे म्हणतो ते शक तेव्हापासून सुरू झाले. आणि ज्या दिवशी ती लढाई जिंकली होती, मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. आज उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा तुम्ही साजरा नक्की कराल. त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवा की म्हणू शकता की सातवाहनांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये व्यापारी खूप मोठ्या प्रमाणात विकसित झाला, व्यापार मार्ग विकसित झाला. मित्रांनो, आपण वरती आल्यानंतर आपल्याला हे वीर हनुमानाचं मंदिर लागतं. मी माझ्या इंस्टाग्रामवरती टाकलं आहे की आपण मूर्तीशास्त्रानुसार हनुमान कशी ओळखायचे. थोडंसं पुढं आल्यानंतर हे भग्न स्वरूपातलं एका देवीचं मंदिर दिसतं आपल्याला. मंदिर अतिशय भग्न स्वरूपात आहे. मंदिराचा कळसही पाडण्यात आलेला आहे. मंदिराचा हा सभामंडप होता, हाही अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे. नेहमीप्रमाणे गडावर पाण्याचा पुरवठा होण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात टाक्या खोदलेल्या आहेत आणि याच खोदलेल्या टाक्यांचे दगड वापरून इथे राजवाडे आणि बाकीच्या वास्तू बांधण्यात आल्या होत्या. हे महादेवाचं मंदिर आहे. याचं बांधकाम अगदी जुन्या काळातलं आहे, पण याचा कळस शक्यतो अलीकडच्या काळात बांधला गेला असावा. मित्रांनो, आपण मंदिराच्या आत आलो आहे. आतमध्ये ही गणेशाची मूर्ती आहे आणि गणपतीच्या मूर्तीसोबत पुन्हा एकदा मारुती राया आणि इकडे ही मारुती राया एक वेगळ्या स्वरूपात आहे. शक्यतो याला गरुड हनुमान असं म्हणतात. गरुड हनुमान आज मी पहिल्यांदाच बघितला आहे. ही महादेवाची पिंड, अतिशय शांत आणि सुंदर वातावरण आहे इथं. गडाच्या आपण दुसऱ्या बाजूला आलो आहेत. इथे बघू शकता तुम्ही काही 3 तोफा ठेवलेल्या आहेत आणि हा तुमचा माणिक ढोचा परिसर. जगप्रसिद्ध असलेला नाणेघाट. समोर तुम्हाला जो असा अंगठ्याच्या स्वरूपात दिसतोय तो आहे नाणेघाट. त्याच्यात थोडंसं इकडे आलात की हा तुमचा ॲरो जिथं आहे तो जो दिसतोय तो आहे भैरवगड. मोरोशीचा भैरवगड ज्याला आपण म्हणतो. मोरोशीच्या भैरवगडाच्या अलीकडे जी तुम्हाला डोंगर रांग दिसते ही डोंगर रांग, हिचं नाव आहे वऱ्हाडी डोंगर रांग. नाणेघाटाच्या जस्ट अलीकडं हा तुमचा जीवधन किल्ला. मी थोड्या वेळापूर्वी जी गोष्ट बोलत होतो की हडसरचा आणि वेरूळच्या लेण्यांचा संबंध काय, तर वेरूळच्या लेण्या ही सातवाहन काळातच खोदल्या गेल्या आणि हडसरची निर्मिती ही सातवाहन काळातच झाली. जवळपास 2000 वर्षापूर्वी या गडाची निर्मिती झाली आणि 2000 वर्षापूर्वीच हा दरवाजाही एकसंध कातळात खोदला गेलेला आहे. तुम्ही हा दरवाजा बघू शकता. कुठेही तोडफोड नाही, कुठेही मोडतोड नाही आहे. एकसंध कातळ कोरला आहे आणि एकसंध कातळामध्ये हा सुंदर असा दरवाजा निर्माण केला आहे. पुढे जर गेलात तर ह्या पायऱ्या खालच्या गावातून येतात आणि ह्या पायऱ्याही एकसंध कातळात खोदल्या गेलेल्या आहेत. सगळ्यांनी एकदा तरी नक्की बघावं, कारण या गडाचं फोर्टिफिकेशन इतकं सुंदर केलेलं आहे. गड मजबूत म्हणजे अतिजास्त मजबूत आहे. तुम्ही गडाला तटबंदी बघा, गडाचे दरवाजे बघा, इतक्या मजबूत स्वरूपात आहेत की हा गड भेदणं अशक्य म्हणजे अशक्यच होतं. आणि हेच कारण होतं की सातवाहन राजे इतके
प्रभावशाली 400 वर्ष राज्य करू शकले. सातवाहन राजांनी महाराष्ट्राला कलेचा वारसा दिलाय, व्यापाराचा वारसा दिलाय. त्यानंतर गुढीपाडव्याचं महत्त्व सातवाहन राजांनी आपल्याला शिकवलं. सुंदरगड खरंच मी आजपर्यंत आयुष्यात नाही बघितला. मधुर, तू बघितलास का इतका सुंदरगड कधी? फर्स्ट टाइम आता मेरा पहिला एक्सपिरियन्स आहे. सॉरी, माझा पहिला एक्सपिरियन्स या गडावर आणि मला खूप आवडला. आधी खूप ऊन होतं, नंतर जेव्हा वरती आलो तेव्हा सुंदर हवा होती. म्हणजे एनी टाइम गो. अशा प्रकारे आम्ही गड सगळा फिरलाय आता. आणि आता मी परतीच्या प्रवासाला निघालोय. जवळजवळ सकाळचे 11:30-12 वाजत आलेत. आणि माझ्यासोबत माझे भरपूर मित्र होते. मित्र खाली गेलेत, आम्ही दोघं वर आहेत, व्हिडिओ काढत होतो. माझ्या मित्राचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती तुम्ही सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये गड बघू शकता. अत्यंत सुंदर सिनेमॅटिक शॉर्ट्स त्याने काढलेत. आज उद्या ब्लॉग अपलोड होईल. मी तुम्हाला चॅनलची लिंक देतो इथे, त्यावरती क्लिक करा आणि त्याचाही चॅनल बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू.